श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना आपण काय सोडून द्यावं हे माहिती असणं आपल्याला गरजेचं असतंय. एक दोन वेळा समजावून सांगून सुद्धा एखाद्याला पटत नसेल तर त्याला समजावून सोडून द्यायचं असतं. ऐकूनही न ऐकल्यासारखं करत असतील तर उगाच संवाद साधणं हे सोडून द्यायचं असतं. मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं सोडून द्यायचं असतं. एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं सोडून द्यायचं असतं. संपर्क साधून सुद्धा आपल्याला टाळलं जात असेल तर संपर्क करणं सोडून द्यायचं असतं. श्रोते हो, आपल्या हातात काहीच नाही हा अनुभव आल्यावर इतरांची आणि भविष्याची चिंता करणं सोडून द्यायचं असतं. इच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडायला लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं सोडून द्यायचं असतं. प्रत्येकाचं जीवनचरित्र हे वेगळं असतं. आकार, रंग सगळंच वेगळं असतं. म्हणूनच म्हणतोय, तुलना करणं सोडून द्यायचं असतं. श्रोते हो, आयुष्यानं एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं हे सुद्धा सोडून द्यायचं असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. भेट होण्यासाठी दोन्ही बाजूनं तेवढीच तळमळ असायला हवी. ज्या कुटुंबात प्रत्येक जण एकमेकांचा हात धरून चालतात त्यांना कधीही दुसऱ्याचं पाय धरण्याची गरज नसते. जीवन हे मोजकच असतं. ते हसत हसत जगायचं असतं. जुळलेलं नातं कधी तोडायचं नसतं. आनंद दुःखानं भरलेलं हे आयुष्य असतं. कुठं काही हरवतं तर कुठं काही सापडतं. त्यातूनच हरवलेलं शोधायचं असतं आणि सापडलेलं ते नातं प्रेमानं जपायचं असतं. हक्काच्या व्यक्तीसमोर मन मोकळं झालं की थकलेल्या मनाला आधार मिळत असतो. सुंदर दिसण्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण असतं स्त्रियांचं आत्मनिर्भर असणं. चटका बसेल एवढा अग्नीच्या आणि क्षणात दुरावा निर्माण होईल एवढं माणसांच्या जवळ जाणं हे टाळलं पाहिजे. नातं तेव्हाच टिकतं जेव्हा ते तुटू नये म्हणून दोन्ही बाजूनं काळजी घेतली जाते. जावई हा चांगलाच असतो कारण तो मुलीला आनंदी ठेवतो आणि मुलगा हा वाईट असतो कारण तो सुनेला आनंदी ठेवतो. काही गोष्टी या मनातच सेफ असतात. आपण शेवटच्या क्षणापर्यंत साथ द्यायची, पण फक्त आपला वापर होता कामा नये. आपलेही आपले राहत नाहीत विषय पैशाचा आल्यावर. आपल्या मुलाला वाईट व्यसन लागलं असेल तर त्याच्यावर उपचार करा, पण लग्न झाल्यावर सुधारेल हा गैरसमज मनातून काढून टाका. कारण दुसऱ्याची मुलगी म्हणजे तुमची बिघडलेली औलाद दुरुस्त करण्याची मशीन नसते. पर्याय म्हणून आपली निवड असेल तर त्या नात्याचं ओझं वाहणं हे तिथंच थांबवलं पाहिजे. आयुष्यात एकदा तरी एकट्यापणाची जाणीव होणं
हे खूप गरजेचं असतं. त्या व्याकुळ अवस्थेत आपली आपल्याशी ओळख होत असते. जीवनात स्वप्न पूर्ण करायचे असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येतच असतो. अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करत राहा, कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नसतात. तुम्ही गरज आहात की गरजेचे हे तपासून घ्या. फार फरक पडतो. सौंदर्य नाही तर संस्कार बघून नातं सोडा, कारण अनेकदा पॅकिंग चांगली असते पण आतील सामान खराब निघतं. नाही मिळालं हवं तसं तर वाईट वाटून घ्यायचं नसतं. आपल्यासाठी नव्हतं असं म्हणून सोडून द्यायचं असतं. आयुष्यात प्रत्येक जण स्वतःसाठी जगत असतो, पण आई वडील मात्र फक्त आपल्या मुलांसाठी जगत असतात. चांगलं मन आणि चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात. चांगल्या मनानं काही नाती जुळतात तर चांगल्या स्वभावानं ती नाती आयुष्यभर टिकतात. वडिलांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे आनंद बघणं हे जगातील सर्वात मोठं सुख असतं. खूप पैसा कमावून सुद्धा आयुष्याचं गणित चुकत असेल तर कुठंतरी पैशा व्यतिरिक्त काही कमवायचं राहिलंय का याचा विचार करायला हवा. लोक तुमची प्रतिमा नष्ट करू शकतात, तुमचं व्यक्तिमत्व खराब करू शकतात, तुमच्याबद्दल अफवा निर्माण करू शकतात, पण तुमचं चांगलं काम हे कधीच हिरावून घेऊ शकत नाहीत, कारण ते तुमचं कसं वर्णन करतात हे महत्वाचं नसतं. जे तुम्हाला चांगले ओळखतात त्यांच्याकडून तुमचे नेहमीच कौतुक होईल. माणूसच माणसाचं औषध असतं. काही माणसामुळे वेदना होतात तर काहींमुळे वेदना कमी होतात, आणि असं वेदना कमी करणारं व्यक्ती आयुष्यात असायला भाग्य लागतं. सगळं मिळतं परत, पण वेळ आणि माणूस पुन्हा नाही मिळत. गाव गोळा करून सगळ्यांची गरज भागते, पण एकनिष्ठ राहायला इमानदारी रक्तात असावी लागते. प्रत्येक जण सुंदर असतो, कोणी चेहऱ्यानं तर कोणी मनानं.